नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसांनी येत आहे आणि आजचा ब्लॉग काय स्पेशल तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारचा हा ब्लॉग आहे। आणि श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा करायला गेलेलो होतो आणि तिथलचा हा ब्लॉग आहे। खूप पाऊस सुरू होता, खूप जास्त। जसं प्रदक्षिणाला लागलो तसा म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचायच्या अगोदरपासूनच इथं पाऊस सुरू होता। बस काही क्षणापुरता पाऊस उघडायचा आणि तेवढ्या क्षणात मिनिटात जेवढा ब्लॉग शूट होईल तेवढा मी इथं ब्लॉग शूट करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि शूटिंग करून घेतलेली आहे। एकदम एक नंबर असं इथं हे वातावरण होतं, जणू काही स्वर्गात उतरलो या पद्धतीने हे वातावरण होतं। आणि ही जी ब्रह्मगिरी पर्वताची फेरी आहे म्हणजेच प्रदक्षिणा आहे ती 40 किलोमीटरची असते आणि आम्ही सकाळी 10 वाजता या प्रदक्षिणाला लागलेलो आणि आमची पूर्ण प्रदक्षिणा संध्याकाळी 6:30ला कंप्लीट झाली होती। दिवसभर न थकता न दमता सरळ चालत होतो। येताय दरवर्षी इथे येते बरं का। सकाळी 11ला आम्ही फेरीला निघालो। आता किती वाजले? 1-1:30 वाजलेले असेल, अर्ध्यापर्यंत पोहोचलो नाही। चला ब्रह्मगिरीला चलो। पावसात खूप छान वाटतं, सगळ्यांनी ब्रह्मगिरीची फेरी मारा, खूप छान वाटतं पावसात सफऱ्यात। इतके हिरवळ आहे सगळे, इकडे पाहते धबधबे खूप छान धबधबे आहेत। म्हणजे पार ना ते म्हणत नाही का स्वर्गाची स्वारी करतो आम्ही, तसं वातावरण झालेलं आहे। स्वर्ग कुठं बाहेर फिर नका, आपलं भारतच फिरा अगोदर। नाशिकला या। काय काय केलं सांगा, कुठपर्यंत आलोत आपण? ब्रह्मगिरीला फेरीला चाललोय कुठपर्यंत पोहोचल्या? वडे शोधत आहे, वड्यावाला आमचे पावलं वड्याच्या दिशेने ओढली जात आहेत आणि ना सगळ्या जणी थकलेल्या आहेत, त्यांना मी घेऊन सगळ्या जणी थकल्या आहेत, फक्त मी थकलेली आहे। हा का? पाऊस आलेला आता पटापट छत्र उघडून घ्या, चला चला। आणि आमचा मोबाईल आम्ही काढतात चला। नाही ना, नाही रे। आणि हा समोर दिसत आहे तो ना ब्रह्मगिरीचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरीच्या वरी ना जे त्या पर्वतावर वरी डोंगरावर उलटे धबधबे वाहतात, असं खाली पडतोय आणि परत उलटा धबधबा जातोय। आणि नंतर नाही का जे आपल्या महादेवाने जटा आपटलेले आहेत का ते मंदिर ते ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे। आता इथं 2 प्रकारच्या प्रदक्षिणा असतात, जी 40 किलोमीटरची खालून प्रदक्षिणा असते ना ती प्रदक्षिणा आम्ही करत आहोत आणि वरच्या वरी 21 किलोमीटर 15 किलोमीटरची काहीतरी असते जी डायरेक्ट तिथं मंदिरात घेऊन जाते, ती एक प्रदक्षिणा असते। आणि तुम्ही पाहू शकता वातावरण एक नंबर आहे, खूप 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 भारी वाटत होतं। असं म्हणजे 40 किलोमीटर चालतो एवढं चाललो, एवढं म्हणजे थोडाही थकवा जाणवत नव्हता। पण
चालत चालत इतकं भारी वातावरण होतं तर चालायचा कंटाळा येत नव्हता आणि ग्रुपने गेलेलो म्हणून खूप सारी मजा येत होती. गप्पा मारत मारत चालत होतो आणि एक क्षणही कुठं थांबलो नाहीत, चालतच राहिलो. जसं होईल तसं चालतच होतो. आणि इथं खूप सारे प्रदक्षिणाला येतात, कॉलेजचे मुलं, म्हातारे माणसं, म्हणजे ज्याला होईल ते खूप सारे असे प्रदक्षिणाला येतात. खूप गर्दी होते आणि तिसऱ्या सोमवारी तर खूप जास्त गर्दी असते. आज आम्ही फर्स्ट सोमवारीच इथं गेलेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता इतकं मस्त वातावरण, ढग डोंगरात आणि डोंगर ढगात असं वातावरण. काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय तो पाऊस, असा सीन होता. खूप भारी, खूप एन्जॉय केलं, मस्त वाटलं आणि प्रदक्षिणा आमची अगदी व्यवस्थित झाली. पाऊस असल्यामुळं थोडंफार जेवढं शूटिंग होईल तेवढीच मी केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून नक्की जा.